वेलकम टू माय क्रिएटिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून टेन्स या घटकावर आधारित आपण टप्प्याटप्प्याने माहिती समजून घेतोय, बरोबर। मागील काही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर नक्कीच आपल्या सर्वांना ते कळलं असेल। आता टेन्स याच्यावर आधारित जे काही महत्त्वाचे भाग आहेत ते आपण समजून घेतले, जसं की टू बी ची रूपे, मग वर्तमान काळामध्ये कोणत्या पद्धतीने वापर होत असतो, भूतकाळामध्ये कोणत्या प्रकारचा वापर केला जात असतो आणि भविष्य काळामध्ये टू बी चा वापर कशा पद्धतीने होतो हे आपण सविस्तर विथ एक्झाम्पल्स वाईज आपण ते समजून घेतलेला आहे। ओके, मग आजचा जो आपला टॉपिक आहे तो सुद्धा टेन्स याच्यावर आधारितच आहे, फक्त त्यामध्ये बदल काय झालेला आहे तर आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून टू बी ची रूपे आपण समजून घेतलीत। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती आपण समजून घेणार आहोत ती आहे टू हॅव, म्हणजेच काय, फॉर्म ऑफ टू हॅव म्हणजे टू हॅव ची रूपे। आता हे सुद्धा आपण 3 टप्प्यामध्ये समजून घेणार आहोत, जसं की टू बी ची रूपे आपण 3 टप्प्यामध्ये समजून घेतले। वर्तमान काळात टू बी चा वापर कसा होतो, भूतकाळात टू बी चा वापर कसा होतो आणि भविष्य काळात टू बी चा वापर कसा होतो। ओके, सेम 3 टप्प्याच्या माध्यमातून आपण टू हॅव ची रूपे कोणती आहेत आणि त्या शब्दांचा वापर वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीने केला जातो हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत। जसं की टू हॅव, वर्तमान काळात टू हॅव ची रूपे कोणती, ती कशा पद्धतीने वापरले जातात ही माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण टू हॅव ची रूपे म्हणजेच हॅड याचा वापर वाक्यात कसा केला जाणार आहे ते आपण समजून घेणार आहोत, किंवा कसा केला जातो ते आपण समजून घेऊया। आणि टू हॅव ची रूपे भविष्य काळामध्ये शॅल हॅव आणि विल हॅव हे जे शब्द आहे त्या शब्दांचा वापर, त्याचा अर्थ हे आपण प्रत्यक्ष त्या व्हिडिओची जेव्हा आपण माहिती समजून घेऊ तेव्हा ती सविस्तर माहिती आपल्याला समजायला मिळणार आहे। ओके, तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करतोय। फॉर्म्स ऑफ टू हॅव, फॉर्म्स ऑफ टू हॅव म्हणजे टू हॅव ची रूपे। टू हॅव ची रूपे, यामध्ये टू हॅव ची रूपे ते समजून घेत असताना मुख्य 3 प्रकार तयार झालेले आहेत। फर्स्ट इज प्रेझेंट, सेकंड पास्ट अँड थर्ड फ्युचर। म्हणजेच वर्तमान काळ, वर्तमान काळात टू हॅव ची रूपे कोणती, हॅव, हॅज। टू हॅव ची भूतकाळातील रूपे हॅड आणि टू हॅव ची भविष्य काळातील रूपे शॅल हॅव, विल हॅव। हे शब्द किंवा या शब्दांनाच आपण टू हॅव ची रूपे असं म्हणत असतो। टू हॅव वर्तमान काळातील आहेत हॅव आणि हॅज, टू हॅव भूतकाळातील शब्द आहे हॅड आणि टू हॅव भविष्य काळातील शब्द आहेत शॅल हॅव आणि विल हॅव। ओके, आता हॅव म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण मुद्दाम ती माहिती लिहिलेली आहे की जेणेकरून ते सर्वांना कळेल। ओके, हॅव म्हणजेच काय तर टू हॅव या क्रियापदाचा अर्थ ला असणे किंवा चे असणे किंवा मालकीचे असणे किंवा च्या जवळ असणे असा त्याचा अर्थ होत असतो। जसे की आय हॅव अ मार्कर, आय हॅव अ मार्कर, माझ्या जवळ मार्कर आहे। माझ्या जवळ, पहा या ठिकाणी च्या जवळ म्हणजेच माझ्या जवळ। ओके, काय म्हटलेलं आहे तर हॅव चे उपयोग टू हॅव या क्रियापदाचा अर्थ काय म्हटलेला आहे, ला असणे, ला असणे। आता वाक्य आपण समजून घेणार आहोत म्हणजे तेव्हा ह्या गोष्टी क्लिअर होणार आहेत। ला असणे, चे असणे, मालकीचे असणे किंवा च्या जवळ असणे अशा वेगवेगळ्या अर्थाने हॅव चा वापर हा होत असतो वाक्यामध्ये। आपल्याला माहिती असावं म्हणून हॅव या शब्दाचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून कसा केला जातो ते काही आपण वाक्यांच्या मदतीने समजून घेणार आहोत। पहा, त्यासाठी पहिला वाक्य आहे आय हॅव सीन इट, आय हॅव सीन इट। आय हॅव सीन इट म्हणजेच काय, मी ते पाहिले आहे।
आय हॅव सीन इट, मी ते पाहिले आहे. सेकंड पहा, ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, याचा अर्थ आहे त्याला त्याचे काम पूर्ण करायचे होते. ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, त्याला त्याचे काम पूर्ण करायचे होते. नेक्स्ट आहे, माय फादर विल हॅव रिटर्न बाय नाव, माय फादर विल हॅव रिटर्न बाय नाव, म्हणजेच माझे वडील आतापर्यंत परत आले असतील, माझे वडील आतापर्यंत परत आले असतील. आणि शेवटचा वाक्य आहे त्याचा, चिल्ड्रन हॅव बीन वर्किंग, चिल्ड्रन हॅव बीन वर्किंग, मुले काम करत आहेत. चिल्ड्रन हॅव बीन वर्किंग, मुले काम करत आहेत. आता ह्या वाक्यांमध्ये पहा, टू हॅव हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला तर आय हॅव सीन इट, मी ते पाहिले आहे, मी ते पाहिले आहे. पहा, आय हॅव या ठिकाणी हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून काय कार्य करतोय. आय हॅड, आता हे जे आपण समजून घेतो हे तिन्ही प्रकारचे आहेत, वर्तमान काळातील आहेत, भूतकाळातील आहेत आणि भविष्य काळातील काही आपण वाक्य समजून घेणार आहोत. आणि नंतर मग पर्टिक्युलर वर्तमान काळात कशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो ते आपण समजून घेणार आहोत. आय हॅव सीन इट, की मी ते पाहिले आहे. ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, ही हॅड, हॅड हा जो शब्द आहे तो शब्द आपल्याला या ठिकाणी माहिती देतोय, बरोबर, की त्याला त्याचे काम पूर्ण करायचे होते. भूतकाळात काम पूर्ण करायचे होते त्याला, म्हणून तो कामात व्यस्त होता किंवा तो कार्यरत होता. माय फादर विल हॅव रिटर्न बाय नाव, माय फादर विल हॅव, पहा आता भविष्य काळातील हा वाक्य आहे. माय फादर विल हॅव रिटर्न बाय नाव, म्हणजेच माझे वडील आतापर्यंत परत आले असतील. आपण फक्त सांगितलेलं आहे की माझे वडील आतापर्यंत परत आले असतील. आले असतील की नसतील आपण ठामपणे सांगू शकत नाही, परंतु हेच बोलण्यासाठी ह्या शब्दांचा त्या वाक्यामध्ये वापर केला जातो. ते कशा पद्धतीने तर ह्या पद्धतीने. नेक्स्ट आहे, चिल्ड्रन हॅव बीन वर्किंग, चिल्ड्रन हॅव बीन वर्किंग, की मुले काम करत आहेत, मुले काम करत आहेत. हॅव बीन वर्किंग, की मुले काम करत आहेत. अशी वेगवेगळी माहिती आपल्याला या वाक्यांच्या मदतीने समजायला मिळत असते. पुढचा पहा, मालकी हक्क दाखवण्यासाठी. आता या ठिकाणी आपण काय समजून घेतलं की सहाय्यकारी क्रियापद म्हणून हॅव किंवा हॅड किंवा शॅल हॅव किंवा विल हॅव कशा पद्धतीने कार्य करतात ते आपण समजून घेतलं. आय हॅव सीन इट, हॅव कार्य करतोय. ही हॅड कार्यरत आहे. विल हॅव कार्यरत आहे. हॅव हा कार्यरत आहे. म्हणजे थोडक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणून ते कशा पद्धतीने काम करतात ते आपण याच्या माध्यमातून समजून घेतलं. पुढचा पहा, मालकी हक्क दाखवण्यासाठी मुख्य क्रियापद म्हणून टू हॅव हे कार्यरत असतात. मालकी हक्क दाखवण्यासाठी. आता मालकी हक्क कशा पद्धतीने दाखवला जातो तर मालकी हक्क जर दाखवायचा असेल तर ते कशा पद्धतीने वाक्यात कार्यरत असतात ते समजून घ्या. पहा, पहिला वाक्य आहे आय हॅड अ पेन. आय हॅड अ पेन, आय हॅड अ पेन. आय हॅड कार्यरत आहे, मुख्य क्रियापद म्हणून काम करतोय. आय हॅड अ पेन, माझ्याजवळ पेन होती. ओके, आय हॅव अ पेन म्हटलं किंवा आय हॅव अ मार्कर म्हटलं तर माझ्याजवळ मार्कर आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आय हॅड अ पेन. आय हॅड अ पेन म्हणजेच माझ्याजवळ पेन होती. ओके, दे हॅड अ रेड कार. दे हॅड अ रेड कार म्हणजेच त्यांच्याकडे लाल रंगाची गाडी होती. दे हॅड अ रेड कार, त्यांच्याकडे लाल रंगाची गाडी होती. दे हॅड, त्यांच्याकडे. हॅड म्हणजेच होती. कोणाकडे? दे म्हणजे त्यांच्याकडे. कोणत्या रंगाची होती तर रेड कार, रेड कलर म्हणजे लाल रंगाची त्यांच्याकडे गाडी होती. नेक्स्ट पहा, शी हॅज अ नाईस डॉल. शी हॅज अ नाईस
डॉल. शी हॅज अ नाईस डॉल. म्हणजेच काय की तिच्याकडे छान बाहुली आहे. तिच्याकडे छान बाहुली आहे. म्हणजेच काय की आता या ठिकाणी हॅड असेल, दुसऱ्या वाक्यामध्ये हॅड असेल आणि तिसऱ्या वाक्यामध्ये हॅज असतील. हे वाक्य हे जे काही शब्द आहे ते शब्द या ठिकाणी मुख्य क्रियापद म्हणून कार्य करत आहेत. मुख्य क्रियापद म्हणून ते काम करत आहेत. म्हणजेच काय आपल्याला समजून घ्यायचं आहे तर आय हॅड अ पेन, की माझ्याजवळ पेन होती. नेक्स्ट आहे दे हॅड म्हणजे त्यांच्या जवळ. ओके. शी हॅज म्हणजे तिच्या जवळ. ला असणे या अर्थाने या ठिकाणी टू हॅव ची जी काही रूपे आहेत ती वापरली जात असतात. ते कसं एक्झाम्पल सहित आपण ते समजून घेऊया, म्हणजेच आपल्याला ते समजायला सोपं होईल. ओके. पहा कसं ते. तेंडुलकर हॅज अ डॉटर. तेंडुलकर हॅज अ डॉटर मीन्स तेंडुलकरला मुलगी आहे. तेंडुलकर हॅज अ डॉटर, तेंडुलकरला मुलगी आहे. ओके. नेक्स्ट पहा. शी हॅड टू सन्स. शी हॅड टू सन्स, तिला 2 मुलगे होते. शी हॅड टू सन्स, तिला 2 मुलगे होते. नेक्स्ट. दिस ट्री हॅज मेनी ब्रांचेस. दिस ट्री हॅज मेनी ब्रांचेस. ब्रांचेस म्हणजेच काय तर फांद्या. मेनी म्हणजे पुष्कळ किंवा भरपूर. पण त्याचा अर्थ काय होईल की ह्या झाडाला पुष्कळ फांद्या आहेत. This tree has many branches, की ह्या झाडाला पुष्कळ फांद्या आहेत. म्हणजेच त्या वाक्याची माहिती आपल्याला या शब्दाच्या माध्यमातून कळत असते. जसं की कोणाला पुष्कळ फांद्या आहेत तर त्या झाडाला आहेत. कोणाला 2 मुले आहेत तर तेंडुलकरला कोणाला मुलगी आहे तर तेंडुलकरला मुलगी आहे. कोणाला 2 मुलगे होते तर शी म्हणजे तिला 2 मुलगे होते. तिला. ओके. म्हणजे ह्या प्रकारची माहिती आपल्याला या शब्दांच्या माध्यमातून कळत असते. टू हॅव ची जी रूपे आहेत त्या शब्दांच्या मदतीने आपल्याला त्या वाक्याचा अर्थ अगदी व्यवस्थित पद्धतीने कळत असतो. ठीक आहे. पुढचा पहा. कर्मणी वाक्य रचना. या ठिकाणी म्हटलेलं आहे अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी. अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी. मी एक पत्र लिहिले आहे. मेनी पिक्चर्स हॅव बीन ड्रॉन बाय देम. मेनी पिक्चर्स हॅव बीन ड्रॉन बाय देम. त्यांनी अनेक चित्र काढली आहेत. ओके. हॅव. इट हॅड बीन सीन बाय अस. इट हॅड बीन सीन बाय अस. ते आम्ही पाहिले होते. थोडक्यात काय की जे अंडरलाईन केलेले या ठिकाणी आपल्याला शब्द दिसून येतात ते शब्द म्हणजेच टू हॅव ची ती रूपे आहेत. मग ती वर्तमान काळातील असोत, भूतकाळातील असोत किंवा भविष्य काळातील असोत, ही आपण कंबाईन अशी त्या वाक्यांमध्ये टू हॅव ची रूपे कशी वापरली जातात ते आपण समजून घेतलं. आता आपण समजून घेणार आहोत प्रत्यक्ष चार्टच्या माध्यमातून टू हॅव वर्तमान काळातील रूपे. टू हॅव वर्तमान काळात कोणत्या प्रकारची शब्द वापरले जातात त्याची आपण प्रत्यक्ष माहिती समजून घेणार आहोत. पण ते समजून घेण्यापूर्वी हा चार्ट जो काही दिलेला आहे किंवा जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. कारण या तक्त्याच्याच मदतीने आपल्याला बऱ्याच गोष्टी या समजायला सोप्या होणार आहेत. म्हणून तक्ता कसा आहे तो पाहून घ्या. या ठिकाणी लिहिलेला आहे पुरुष म्हणजेच पर्सन, एकवचन मीन्स सिंग्युलर, अनेक वचन प्लुरल. ओके. या ठिकाणी पहा. प्रथम पुरुष म्हणजे फर्स्ट पर्सन, द्वितीय पुरुष सेकंड पर्सन, तृतीय पुरुष थर्ड पर्सन. आणि या ठिकाणी एक वचन अनेक वचनीमध्ये ते शब्द कशा पद्धतीने आपण वापरत असतो टू हॅव ची रूपे ते पहा. फर्स्ट पर्सन मध्ये सिंग्युलर वापरले जातात आय हॅव. आय हॅव म्हणजेच माझ्या जवळ आहे. आय हॅव म्हणजे माझ्या जवळ आहे. त्याचाच वापर प्लुरल मध्ये कसा केला जातो वी हॅव. पहा.
फर्स्ट पर्सन सिंग्युलर मध्ये वापर होत असतो आय हॅव, त्याचा मराठी अर्थ आहे माझ्याजवळ आहे. प्लुरल मध्ये वापर होत असतो वी हॅव, आमच्या जवळ आहे. वी हॅव, आमच्या जवळ आहे. आमच्या जवळ म्हणजेच अनेकांच्या जवळ. वी हॅव अ बुक्स, की आमच्याजवळ पुस्तके आहेत. आय हॅव अ बुक, माझ्याजवळ पुस्तक आहे. सिंग्युलर अँड प्लुरल. ओके, फर्स्ट पर्सन मध्ये आय हॅव चा वापर हा केला जात असतो. सेकंड पर्सन पहा, सेकंड पर्सन मध्ये यू हॅव तुझ्याजवळ आहे. सेकंड पर्सन मध्ये सिंग्युलर वापर कसा होत असतो, यू हॅव तुझ्याजवळ आहे. त्याचाच प्लुरल मध्ये वापर कसा होतो, यू हॅव म्हणजेच तुमच्या जवळ आहे. पहा, यू हॅव तुझ्याजवळ आहे सिंग्युलर मध्ये, यू हॅव प्लुरल मध्ये तुमच्या जवळ आहे. अशा पद्धतीने तो वापर होत असतो. ओके, पुढे पहा थर्ड पर्सन. थर्ड पर्सन मध्ये काय म्हटलेलं आहे, तृतीय पुरुष म्हणजेच थर्ड पर्सन. त्यामध्ये 3 आहेत. सिंग्युलर मध्ये 3 पद्धतीने वापर होत असतो. तो कसा, ही हॅज, शी हॅज, इट हॅज. ही हॅज त्याच्याजवळ आहे, शी हॅज तिच्याजवळ आहे, इट हॅज त्याच्याजवळ आहे. यांचा कंबाईन प्लुरल मध्ये वापर कसा होतो, हे सिंग्युलर आहे. ही हॅज, शी हॅज, इट हॅज हे सिंग्युलर आहेत. यांचाच वापर प्लुरल मध्ये कसा होतो, दे हॅव. कसा होतो, दे हॅव म्हणून होत असतो. त्यांचा अर्थ कसा, त्यांच्या जवळ आहे. हा तक्ता जर आपल्याला समजला तर बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी माहिती लक्षात राहू शकते. म्हणून तक्ता हा महत्वाचा आहे, चार्ट हा महत्वाचा आहे. म्हणून या पद्धतीची माहिती आपल्याला ती समजून घेणं अपेक्षित आहे. ओके, मग यांच्याच मदतीने आपण होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थक काही वाक्य आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी पहिला आपला पॉइंट आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय, तर होकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. ते पहा, पहिला पहा वाक्य आपण समजून घेतोय. पहिला वाक्य की या वाक्यांमध्ये टू हॅव वर्तमान काळातील शब्द कशा पद्धतीने वापरले जातात ते आपण प्रत्यक्ष समजून घेतोय. आय हॅव अ लॉट ऑफ पेन्स. आय हॅव अ लॉट ऑफ पेन्स. आय हॅव म्हणजेच काय, आय म्हणजेच मी, हॅव म्हणजे जवळ किंवा त्याच्याकडे. आय हॅव अ लॉट ऑफ पेन्स. या ठिकाणी महत्वाचं काय, तर जे वाक्याची रचना पूर्ण करणारे जे शब्द असतात ते जर आपल्याला माहिती असतील तर वाक्य आपण सहजरित्या समजून घेऊ शकतो. त्यासाठी व्होकॅब्युलरी असणं अपेक्षित आहे. जसं की पेन्स, लॉट ऑफ पेन्स म्हणजे पुष्कळ पेन्स, बरोबर ना. डॉटर मुलगी, बरोबर. स्ट्रॉंग टीथ, बुक्स, कलरफुल विंग्स, कार, ब्रदर्स वगैरे वगैरे हे शब्द आपल्याला माहिती असायला हवे. जसं की पहिला सेंटेन्स, फर्स्ट सेंटेन्स, आय हॅव अ लॉट ऑफ पेन्स म्हणजे माझ्याजवळ पुष्कळ पेन आहेत. आय हॅव अ लॉट ऑफ पेन्स, माझ्याजवळ पुष्कळ पेन आहेत. लॉट ऑफ पुष्कळ, भरपूर, खूप जास्त प्रमाणात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ती माहिती मिळते वाक्यांच्या मदतीने. पुढचा पहा, ही हॅज अ डॉटर. ही हॅज अ डॉटर. ही म्हणजेच कोण, तर तो. मग काय आहे या ठिकाणी, त्याचा अर्थ काय होईल, ही हॅज अ डॉटर, त्याला एक मुलगी आहे. ही हॅज अ डॉटर या ठिकाणी पहा, ही हॅज म्हणजे त्याच्याजवळ किंवा त्याला, ही म्हणजे त्याला या अर्थाने ते वापरलं जातं. ही हॅज अ डॉटर, त्याला एक मुलगी आहे. माय ग्रँडमदर हॅज स्ट्रॉंग टीथ. माय ग्रँडमदर हॅज स्ट्रॉंग टीथ म्हणजेच काय, तर माझ्या आजीचे दात मजबूत आहेत. माय ग्रँडमदर हॅज स्ट्रॉंग टीथ, माझ्या आजीचे दात मजबूत आहेत. मोहन हॅज 2 बुक्स. मोहन हॅज 2 बुक्स. मोहन जवळ 2 पुस्तके आहेत.
हे वाक्य कोणते आहेत तर होकारार्थी वाक्य आहेत. कोणते आहेत? होकारार्थी वाक्य आहेत. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. मोहन हॅज 2 बुक्स. मोहन जवळ 2 पुस्तके आहेत. नेक्स्ट पहा, दिस बर्ड हॅज कलरफुल विंग्स. दिस बर्ड हॅज कलरफुल विंग्स, की या पक्षाचे पंख रंगीत आहेत. या पक्षाचे पंख रंगीत आहेत. दिस बर्ड हॅज कलरफुल विंग्स. आणि पुढचा पहा, आय हॅव अ कार. आय हॅव अ कार. आय हॅव अ कार म्हणजे माझ्याजवळ कार आहे. माझ्याजवळ कार आहे. आणि लास्ट आहे, ही हॅज 2 ब्रदर्स. ही हॅज 2 ब्रदर्स. हॅज म्हणजेच काय तर त्याला. ओके, हॅज म्हणजेच त्याला. या ठिकाणी आपण ते समजून घेतलं. हॅव याचाच अर्थ काय तर क्रियापदाचा अर्थ ला असणे. बरोबर, जसं की या ठिकाणी आपण समजून घेतलं बघा, ही हॅज. ही म्हणजेच तो, पण आपण तो म्हणणार नाही ना वाक्याची रचना करताना, मराठी ट्रान्सलेशन करताना. ही हॅज अ डॉटर. त्याला एक मुलगी आहे. बरोबर. ही हॅज 2 ब्रदर्स. ही हॅज 2 ब्रदर्स म्हणजे त्याला 2 भाऊ आहेत. त्याला 2 भाऊ आहेत. अशा प्रकारची ही अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, होकारार्थी वाक्य आहेत. ओके, आणखीन 2 प्रकार आहेत आपले, ते आपण लगेच समजून घेणार आहोत. पहा, आपण समजून घेतलं अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी वाक्य. आता आपण समजून घेणार आहोत निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. ओके, ते कसे पहा, वाक्याच्या मदतीने आपल्याला ती माहिती समजायला मिळणार आहे. शी हॅज नो आयडिया अबाउट इट. शी हॅज नो आयडिया अबाउट इट. शी हॅज नो आयडिया अबाउट इट म्हणजेच काय तर थोडक्यात तिला तिच्याविषयी काहीच कल्पना नव्हती. शी हॅज नो आयडिया अबाउट इट. तिला तिच्याविषयी काहीच कल्पना नव्हती किंवा कल्पना नाही. थोडक्यात तिला तिच्याविषयी काहीच कल्पना नाही. शी हॅज नो आयडिया. तिला काहीच आयडिया नाही, काहीच कल्पना नाही. आयडिया अबाउट इट म्हणजे तिच्याविषयी कल्पना. नो म्हणजेच नाही, नकारार्थी. नो म्हणजेच थोडक्यात आपल्याला त्या वाक्यातून नकार असणारा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला मिळतोय. शी हॅज नो आयडिया अबाउट इट. तिला तिच्याविषयी काहीच कल्पना नाही. नेक्स्ट पहा, आय हॅव नो नॉलेज अबाउट उर्दू. आय हॅव नो नॉलेज अबाउट उर्दू. आता या ठिकाणी आय हॅव नो नॉलेज. नो नॉलेज म्हणजेच मला उर्दू भाषेविषयी ज्ञान नाही. ओके, आय हॅव नो नॉलेज अबाउट उर्दू की मला उर्दू भाषेविषयी ज्ञान नाही. पहा, हॅव. परंतु जरी समजा आता हे जे शब्द वापरलेले आहेत हे आपण काय समजून घेतो की वर्तमान काळातील टू हॅव ची रूपे. त्याचा वापर कसा झालेला आहे वाक्यामध्ये आणि नकारार्थी माहिती कशी मिळते आपल्याला ते आपण समजून घेतोय. पहिल्या वाक्यात आहे शी हॅज नो आयडिया अबाउट इट. तिला तिच्याविषयी काहीच कल्पना नाही. आय हॅव नो नॉलेज अबाउट उर्दू. आय हॅव नो नॉलेज अबाउट उर्दू की मला उर्दू भाषेचे ज्ञान नाही. नेक्स्ट, our dog has not a tail. our dog has not a tail. आमच्या कुत्र्याला शेपटी नाही. our dog has not a tail. आमच्या कुत्र्याला शेपटी नाही. I have not a bat. I have not a bat. not किंवा no जर शब्द वापरलेले असतील तर थोडक्यात ते शब्द त्या वाक्याची निगेटिव्ह इन्फॉर्मेशन आपल्याला देत असतात. नकारात्मक जी काय माहिती असते ती माहिती आपल्याला देण्याचे काम ते शब्द करत असतात. आय हॅव नॉट अ बॅट. माझ्या जवळ बॅट नाही किंवा चेंडू फळी. ओके, दिस ट्री हॅज नो लिव्स. दिस ट्री हॅज नो लिव्स. लिव्स म्हणजेच काय तर पाने.
This tree has no leaves, की या झाडाला पाने नाहीत. This tree has no leaves, या झाडाला किंवा या वृक्षाला पाने नाहीत. फक्त वृक्ष आहे, फांदे आहेत, परंतु त्या वृक्षाला पाने नाही. ओके, पुढचा पहा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. खूप सोपं आहे, फक्त आपल्याला ते एकदा समजणं गरजेचं आहे. वाक्यात जर समजा नोचा वापर झाला असेल, नॉटचा वापर झाला असेल तर समजून जायचं ते वाक्य आहेत नकारार्थी. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ते इंटरोगेटिव्ह या प्रकारातील असतात, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य असतात. आणि या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे होकारार्थी वाक्य, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. खूप सिंपल आहे, ते फक्त समजून घेणं गरजेचं आहे. पहा, हॅव द ब्लॅक हेअर. हॅव द ब्लॅक हेअर म्हणजेच काय, त्यांचे केस काळे आहेत का. हॅव द ब्लॅक हेअर, त्यांचे केस काळे आहेत का, प्रश्न आहे. ओके, म्हणजे विचारलेला आहे की त्यांचे केस काळे आहेत का. हॅव या ठिकाणी सुरुवातीलाच टू हॅवचा शब्द वापरलेला आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला आहे, म्हणजेच ते वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य. हॅव द ब्लॅक हेअर, त्यांचे केस काळे आहेत का. ओके, नेक्स्ट, हॅज द एलिफंट अ स्ट्रॉंग ट्रंक. हॅज द एलिफंट अ स्ट्रॉंग ट्रंक म्हणजेच हत्तीला मजबूत सोंड आहे का. हत्तीला मजबूत सोंड आहे का, म्हणजे हत्तीची जी काही सोंड असते, ट्रंक असते, ट्रंक म्हणजेच काय तर सोंड, तिची जी सोंड आहे ती मजबूत आहे का, स्ट्रॉंग आहे का, या संदर्भात आपल्याला विचारणा झालेली आहे. हत्तीला मजबूत सोंड आहे का. नेक्स्ट पहा, हॅज युअर हाऊस 10 doors. हॅज युअर हाऊस 10 doors म्हणजेच काय, तुमच्या घराला 10 दरवाजे आहेत का. तुमच्या घराला 10 दरवाजे आहेत का. आता 10 दरवाजे असतील का, जर मोठा अगदी राजवाड्यासारखं घर असेल तर अगदीच 10 पेक्षा पण मॅक्झिमम पण असतात, बरोबर. तेच आपल्याला विचारलेलं आहे. हॅज युअर हाऊस 10 doors, तुमच्या घराला 10 दरवाजे आहेत का. लास्ट पहा, हॅज तनय अ मारुती कार. हॅज तनय अ मारुती कार म्हणजेच तनय जवळ मारुती कार आहे का. तनय जवळ मारुती कार आहे का, म्हणजे आपल्याला कोणत्या वाक्यातून कोणती माहिती मिळते हे या पद्धतीने आपण समजून घेणं गरजेचं आहे. होकारार्थी माहिती समजून घ्यायची असेल तर अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस वाचा, ते समजून घ्या. निगेटिव्ह माहिती आपल्याला समजून घ्यायची असेल तर जे काही निगेटिव्ह सेंटेन्सेस असतात की त्या वाक्यामध्ये नोचा वापर झालेला असतो, नोचा वापर झालेला असतो, नॉटचा वापर झालेला असतो, नॉट असेल, नो असेल, असे शब्द वापरलेले असतील तर ते असतात निगेटिव्ह सेंटेन्सेस, नकारार्थी वाक्य. ज्या शब्दाच्या सुरुवात, ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल, क्वेश्चन मार्क असेल तर ते वाक्य असतात प्रश्नार्थक वाक्य. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. ओके, तर अशा प्रकारची जी माहिती होती ती आपण टू हॅव वर्तमान काळातील हॅव आणि हॅज याचा वापर या वाक्यांमध्ये कशा पद्धतीने केला जातो त्याची सविस्तर आपण माहिती समजून घेतलेली आहे. मित्रांनो, जर माहिती आपल्याला उपयुक्त वाटली तर अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्याच्या दृष्टिकोनाने ती माहिती शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर सांगतोय, जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असतील तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर आपल्याला त्याची नोटिफिकेशन मिळू शकेल. जास्त आता माहिती पाहणारे भरपूर आहेत, ते पाहतात परंतु त्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेला नाही. तर अशा मित्रांसाठी मी एक विनंती करतोय की कृपया करून आपल्याला जी अगदीच फ्रीमध्ये माहिती दिली जात आहे, जो नॉलेज आपल्यापर्यंत मिळत आहे, त्याला किमान प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टिकोनाने जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी आपल्याला काही पेड करण्याची आवश्यकता नाही, फक्त चॅनल सबस्क्राईब करा, पेड केलं जात नाही. ओके, अगदी फ्रीमध्ये आपल्याला माहिती मिळते. किमान माझा उत्साह, माझा
थोडक्यात आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनाने चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. ओके, तर लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.